म्हाडाच्या घरकुल घोटाळ्यात सरकारी बाबूंचा सहभाग निष्पन्न होत आहे। आधी नायब तहसीलदाराला जेलमध्ये जावं लागल्यानंतर आता महापालिका आणि भूमी अभिलेख विभागाचा अधिकारी पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यानं खळबळ उडाली आहे। मोठ्या गृह प्रकल्पात आर्थिक दुर्बल घटकांसाठी 20% क्षेत्र राखीव ठेवणं आवश्यक आहे, पण ते द्यावं लागू नये म्हणून बनावट नकाशे आणि खोट्या शिक्क्यांचा वापर करून जमिनीचे तुकडे करण्यात आले। 49 गृह प्रकल्पांमध्ये ही बनावटगिरी आढळल्यानं बिल्डर आणि जमीन मालक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। सध्या एसआयटी मार्फत या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे। आधी सोनू मनवानीसह एका बिल्डरला अटक करण्यात आली होती। त्यानंतर कारवाईचा फास अधिकाऱ्यांच्या दिशेने वळला। नायब तहसीलदार नितीन पाटील काही दिवसांपूर्वीच जेलमध्ये गेला होता। त्यानंतर भूमी अभिलेख विभागाचा उप अधीक्षक बिपिन काजळे आणि महापालिकेच्या नगर विकास विभागाचा सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांनाही पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे ज्यानं फिर्याद दिली होती त्या काजळेचाच या घोटाळ्यात हात असल्याचं उघड झालं आणि एकच खळबळ उडाली। तपास सुरू असतानाच 7 बिल्डरांची नावं गुन्ह्यातून वगळावी म्हणून त्यानं एनओसी दिली होती। 3 वर्षापासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या काजळेला सगळ्याच दस्तांची खडानखडा माहिती आहे। बनावट नकाशे, खोटे शिक्के तयार करण्याचं कामही सगळ्यांनी संगनमतानं केलं। या आधारे फॉर्म 4 आणि 12 तयार केले गेले। हे बनावट नकाशे कार्यालयातच ठेवले। नकलेचे अर्ज प्राप्त करून घेऊन काजळेनं बिल्डरांना मदत केली। पाटील याचाही कारनामा उघड झालाय। 8 प्रकरणांमध्ये मोजणी नकाशे जुनेच होते, शिवाय त्यात खाडाखुडी होती। त्याकडे डोळे झाक करून त्यानं मंजुरी देऊन टाकली। खरं तर या प्रकरणामध्ये त्यांनी चौकशी करणं गरजेचं होतं, पण ते त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं।